यांच्या विलास दादा फडकेच नाव वा क्या बात आहे. दमदार या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय श्री विलासदादा नारायण फडके यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा शामियाना इथे आपण पाहू शकता. विगर गावानजीक सर्व पंचक्रोशीतील एकच नावाची विजयी पताका फडके असे आमचे माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष विलासदादा नारायण फडके यांच्या नावाचा आपण गाजावाजा पाहू शकता. संबंध स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान आणि साई स्टार विगर यांच्या माध्यमातून हे दमदार कार्य अगदी थोड्याच वेळेमध्ये अँडी मँडी आणि सँडी यांचा काहीसा फेरफटका अगदी मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळेल. आम्ही पाहिलं होतं अमर अकबर अँथनी हा अंतिम टप्प्यामध्ये आपण चित्रपट, परंतु इथे याही त्रिमूर्तींची चर्चा सातत्यानं अगदी सायंकाळपासून होत असताना आणि उद्याच्या दिवसाचं नियोजन त्यांच्या माध्यमातून आखलं जाईल. 6 चेंडू 21 समीकरण दमदार मॅच. पहिला बॉल धाकड बॉल, राउडी फटका सीमा पार, पहिला षटकार. ट्रॉफी मध्ये अगदी रॉयल आयडियल पारी खेळणारा खेळाडू ज्याच्या नावामध्ये यश हे दडले असा हा खेळाडू यश भोपी सध्या घडीला आक्रमकरित्या खेळतोय. आता समीकरण पाहायला मिळेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. रोहन तयार. ओहो, वापसी पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर खेळाडू अवकाशाकडे पाहतोय. हे घडलं तरी काय घडलं. आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. बाहुबली गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नेरी संघाचा रोहन पाटील आग ओकेल का. आणि समोर पाहायला मिळतो सिक्सर किंग यश बोबी. किंजल ट्रॉफी मध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता असताना पाठोपाठ 4 षटकार दागदाना हा खेळाडू. ओहो, फुलर लेन. व्हॉट अ मॅच. धमाकेदार, रुबाबदार, शानदार. अजून एक षटकार. सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळते. झेल सुटल्यानंतर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण सध्या घडीला पाहायला मिळतो. काल अगदी प्रशांत पाटीलचा सोडलेला झेल त्यानं ठोकलेल्या अगदी 50 धावा याही आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिल्या. आणि आता समीकरण पाहायला मिळतं. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. अंदाधुंदी गोलीबार. आणि हे पाहतो आपण स्क्रीनवरती सुटलेला तो अगदी सरळ सोपा झेल. फुगोडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. आणि अगदी इथून काय घडेल जिथे 3 चेंडू 9चं समीकरण. रोहन पाटील तयार. ओहो, अजून एक येतोय लोंगांच्या डोक्यावरून. तमतमाता सनसनाता छगा षटकार. देखिए जरा किस्म है कितना दम. आणि कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. 2 संघ पूर्णपणे दावेदारी पेशकश करत असताना अंतिम चरणामध्ये समीकरण. 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. अजूनपर्यंत सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 2 संघांसाठी अगदी हा विजय तितकाच महत्वाकांक्षी आहे. चर्चा साधली जाते आणि चर्चेतून उत्तर आला तो होता षटकार. आणि आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. धाकधूक वाढली आहे. 2 फलंदाज पुन्हा एकदा चर्चा साधतायत. चर्चेतून पुन्हा एकदा उत्तर काय असेल. रोम मध्ये क्षमता आहे, रोम मध्ये कुवत आहे, रोम मध्ये पोटेन्शियल ठासून भरले. तो कमबॅक दाखवू शकतो. रोहन तयार. ओहो, दाखवून देतो की काय. आलेला अजून एक डॉट बॉल. आजच्या रात्रीतील अजून एक दमदार, शानदार, रुबाबदार सामना. डीजे टॉक.
पाहायला मिळतो. दोन संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. रणझुंजार खेळ जो साकार करतो तो विजयी पताका फडकवत असतो. अंतिम चरणामध्ये समीकरण, एक चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावसंख्येची आवश्यकता. एक चेंडू 3चं समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा. क्रिकेट रसिकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या. व्हॉट अ मॅच, अद्भुत असा हा सामना. एक चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. इथे जिंकेल तो फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. ओहो, सुपर से भी ऊपर, टॉपर स्पर्धा, टॉपर सामना. साठी टाळ्या उद्या. क्रिकेट हे हार आणि जीत ठरलेली असते, मात्र चांगले प्रयत्न केले दोन्ही संघांसाठी. टाळ्या उद्या. बॅड लक यशनं आणि जितेशनं गुणवत्ता दाखवली, मात्र त्यानंतर रोहननी केलेले प्रयत्न येथे यशस्वी झालेत. तर प्लेअर ऑफ द मॅच देतोय नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. चला या फिल्डिंग टीम या. आपण लेट झाला 1 तास. रोशन पुन्हा मागे पडलोय, सॉरी फॉर दॅट. जे कॅल्क्युलेशन होतं बघा. हे सत्यवान काकडे 12 नंतर काय करतील याचा नेम नाही. हे त्यांचं कार आहेत. तर दीपकबाई मस्कर, नेरे दुंद्री विभाग रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांचे इथे आगमन झालेत. तर हरीशदादा पाटील, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नवी मुंबई यांचं इथे आगमन झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. तर मॅन ऑफ द मॅच देतो आपण सचिन मोरे. 5 धावा 1 विकेट. बॅट्समन पाठवा लगेच. सूचना आल्यात बॅट्समन पाठवा लगेच. वारे छोरे सचिन मोरे, त्यांचे गावले सांगतायत आमचा छोरा चांगला खेळला. बिट्टू कामा आला आणि सुशांतचे ते 2 षटकार. आणि हे पाहता अगदी सामना विजयाच्या समीप पाहिला, परंतु मोठी जुई संघानं सुद्धा क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. अंतिम चरणामध्ये या संघानं ठसन दिली आणि आजचा प्रत्येक सामना हा ठसन राहिला. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ साकार केला आणि या लढतीचा